वेळ प्रसंगी खिंडीत लढू आणि मावळा या शब्दाला जपू. मावळा प्रतिष्ठान अध्यक्ष मंगेशभाई दळवी. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौक सर्वांसाठी प्रेरणादायी ठरेल, धैर्यशीलदादा पाटील यांचे प्रतिपादन. पेण खोपोली मार्गावर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौकाचे उद्घाटन. पेण खोपोली मार्गावर आंबेघर आणि मावळा प्रतिष्ठानाच्या विद्यमाने पुढाकार घेत तसेच मावळा प्रतिष्ठानचे अध्यक्ष मंगेशभाई दळवी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून तसेच स्वातंत्र्य दिनाच्या शुभदिनी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौकाच्या नामफलकाचे अनावरण करण्यात येऊन भगवा ध्वज फडकवण्यात आला. यावेळी छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ यांच्या नामाचा ढोल ताशांच्या गजरात जयघोष करण्यात आला. या प्रसंगी माजी आमदार धैर्यशीलदादा पाटील यांच्या हस्ते धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौकाचे उद्घाटन करण्यात आले. म्हणजे मावळा प्रतिष्ठानचा मावळा म्हणून मनापासून या गोष्टीचा अभिमानही आणि आनंदही होतोय की आज धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा चौक आणि या चौकाचं अनावरण माननीय आमदार धैर्यशीलदादा पाटील साहेब त्यांच्या हस्ते झालंय, याचा मनस्वी आनंद आहे. आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित माननीय माजी आमदार धैर्यशीलदादा पाटील, आमचे मार्गदर्शक माननीय दिवेकर काका, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा, आमच्या मार्गदर्शिका आदरणीय निलिमाताई, ज्यांनी मला घडवण्यामध्ये आयुष्य घालवलं त्या माझे वडील बापू दळवी, आदरणीय जिल्हा परिषदेचे सभापती दिवी काका आणि या मंचावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर, मराठा समाजाचे अध्यक्ष आदरणीय पीटी भाऊ, सर्वच मान्यवर उपस्थित आणि मनापासून सांगतो की या ग्रामपंचायतीच्या सरपंचाताई ज्यांच्या सहकार्याने, खरं म्हणजे या ग्रामपंचायतीच्या सहकार्याने तुम्ही ही चांगली वास्तू बघू शकता. सर्वच इथं आलेली सर्व सरपंच, सर्व दुनिदांची मंडळी आणि संभाजी महाराजांचं स्मारक आहे म्हणून उपस्थित असलेले सर्व शिवभक्त, मी तुम्ही आल्याबद्दल मनापासून तुमचं खरं म्हणजे अभिनंदन आणि स्वागत करतो. ह्या चौकाचं आज छत्रपती संभाजी महाराज हे चौक याच कारणाने एवढंच केलेलं आहे की खरं म्हणजे इकडे गाड्या यायच्या, पेण शहरामध्ये शनिवार रविवार गर्दी व्हायची, कुठं तिथं दिशादर्शक लावलेले नव्हते, त्याच्यामुळे शहरवासीला पण हे व्हायचं. मग याला सुशोभित करूया. सुशोभित करण्याचं ठरल्याच्या नंतर सुशोभित करताना ग्रुप ग्रामपंचायत आंबेघर यांच्या सर्व सहकार्याने, सदस्यांनी, सरपंचांनी मनापासून या गोष्टीला सहकार्य केलं आणि त्यांनी सांगितलं की खूप चांगली गोष्ट करताय. मनापासून 7-8 दिवसाचा प्रत्येक आंबेगावचा ग्रामपंचायतीचा माणूस इथं उभं राहून ही गोष्ट करायचा. अतिशय चांगल्या पद्धतीने मी मनापासून सांगतो की तो संजीव भाई येतो तर या वरती चढून यांनी शिडी लावून त्यांनी विचारांनी कलर लावलाय, त्याचे मनापासून एवढं साथ, एवढी सहकार्य आंबेगावकरांनी दिली. आणि हे स्मारकाला संभाजी महाराजांचं नाव का दिलं याचं एकच मिनिटच सांगतो की छत्रपती शिवाजी महाराज किंवा छत्रपती संभाजी महाराज हे फक्त जयंती आणि पुण्यतिथी करता आठवण्याची नावं नाही आहेत. आपल्यासाठी आयुष्य ज्यांनी वेचलं म्हणजे संभाजी महाराजांनी तर आपली कातडी, आपली नख, आपले डोळे, आपली जीभ छाटून दिली, पण जो माणूस हल्ला नाही त्या राजाचं आठवण ही फक्त पुण्यतिथी आणि जयंती पुरता नसावी. तुम्ही कधी या मार्गाने जाल, मुलं शाळेतली जातील, कॉलेजातली जातील, तुम्ही जाल याल तेव्हा कधी विचारलं कुठं उभा आहे तर अभिमानाने बोलता आलं पाहिजे मी छत्रपती संभाजी महाराजांच्या चौकात उभा आहे. जेव्हा जाल याल, उभं राहाल, कार्यक्रमाला याल, अगदी इथल्या हॉलच्या कार्यक्रमाला याल, त्यावेळेला लांबून आलेला पुण्याचा माणूस जेव्हा इथं उभा राहील तेव्हा त्यानं मागं राहिलेल्या गाडीमध्ये विचारली की कुठं उभा तो सांगेल तिथं सर्वात उंच भगवा ध्वज लागलाय आणि खाली संभाजी महाराजांचं चौक आहे, मी तिथं उभा आहे. अशी वास्तू अशा करण्यासाठी घडवले आणि मला मावळा प्रतिष्ठानच्या दादा सर्व सदस्यांचं मी मनापासून धन्यवाद देतो की अतिशय दादा खरोखर मावळाला म्हणजे मावळा कसा असावा आमचं पक्क ठरलंय. इथं कोणाला सरदार व्हायचं नाही आणि कोणाला तर राजाचं निश्चित व्हायचं नाही. लढाई लढून त्या खिंडीमध्ये, पावन खिंडीमध्ये अजरामर झालेला बाजी प्रभू एक वेळ होऊ, पण कष्टाने या मावळा या शब्दाला जपू ही खात्री तुम्हाला देतो. आणि त्याचप्रमाणे ही लोक, ही पोरं कष्ट करतात. मी परत सांगतो, काही गोष्टी इथल्या मजुरीच्या झाल्या
बाकी सगळ्या श्रमदानातून पोरांनी केल्या. एवढी सगळी पोरं कामाची आहेत, कष्टाची आहेत, धंद्याची आहेत, पण आपला वेळ देतात, येतात आणि संभाजी राजांचं, शिवाजी राजांचं नाव जपण्यासाठी प्रयत्न करतात. मी मनापासून सगळ्यांचा धन्यवाद देतो. तुमच्यामुळेच मावळा प्रतिष्ठान उभा आहे हे पुन्हा एकदा सांगतो. असंच सहकार्य साथ कायम राहू द्या अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद. यांच्या नावानं या ठिकाणी चौकाचं नामकरण या ठिकाणी झालेलं आहे आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौक म्हणून या चौकाचं या ठिकाणी नामकरण तुम्ही आम्ही सर्व मंडळींनी या ठिकाणी केलेलं आहे असं या ठिकाणी मी जाहीर करतो. मित्रांनो, खरं तर अनेक जाती मंडळी या ठिकाणी आहेत. मी सगळ्यांची नावं न घेता बंधू भगिनी या शब्दाला या ठिकाणी सुरुवात करतो. आणि या चौकाचं इथे आंबेगाव ग्रामपंचायत आणि केवळ 1 वर्षापूर्वी ज्या मावळा प्रतिष्ठानची या ठिकाणी स्थापना झाली आणि ज्यानं आपल्या कर्तृत्वानं या ठिकाणी गगनापर्यंत या ठिकाणी काम करण्याचा मानस व्यक्त केला आणि गेल्या वर्षभरात तो या ठिकाणी पूर्ण देखील केला. या दोघांच्या संयुक्त परिश्रमातून हे या ठिकाणी या चौकाची इथे उभारणी झालेली आहे. मी या दोन्ही संस्थांचे या ठिकाणी आभार व्यक्त करणार आहे. आभार पहिल्यांदा याकरता व्यक्त करणार आहे की सर्व तुम्ही मंडळी कष्ट करता, भाई तुम्ही मंडळी कष्ट करता, ग्रामपंचायतीची सगळे तुम्ही सरपंच मंडळी कष्ट करता, पीटी तुम्ही कष्ट करता, तुम्ही सर्व मंडळी कष्ट करता आणि नारळ फोडण्याचा मान मात्र आम्हा सर्व ज्येष्ठांना देतात. त्याबद्दल मी सर्वात पहिल्यांदा तुमचं या ठिकाणी मी आभार मानणार आहे. आणि दुसरं आभार मी तुमचं एवढं करता मानणार आहे की आज स्वातंत्र्याचा हा असा दिवस, पण स्वातंत्र्याची चव ज्यानं छत्रपती शिवाजी राजांनंतर हे स्वातंत्र्य जे राजांनी मिळवलं ते आता परतंत्रामध्ये जातंय की काय अशा पद्धतीचा अंधकार ज्यावेळी या महाराष्ट्रावर ज्यावेळी या ठिकाणी साकारला होता, सावटला होता, त्यावेळी एक या ठिकाणी सूर्य या ठिकाणी जन्माला आला आणि औरंगजेबासारख्या मोठ्या बादशाहाला ज्यानं आपल्या मृत्यूनंतर देखील आपल्या बलिदानामुळे मृत्यूनंतर देखील ज्यांनी कडवट या ठिकाणी झुंज दिली त्या छत्रपती संभाजी राजांचं या ठिकाणी तुम्ही नाव या ठिकाणी दिलं. मी मृत्यूनंतर सुद्धा झुंज दिली हे वाक्य एवढ्यासाठी वापरेन की शिवाजी राजे गेल्यानंतर 9 ते 10 वर्षामध्ये संभाजी राजांना या ठिकाणी जावं लागलं आणि मग या मराठा साम्राज्याचं होईल काय. साळी माळी कोळी कुणबी मराठा ब्राह्मण या सर्वांनी या सर्व रयतेनं जे राज्य या ठिकाणी स्थापन केलं होतं त्या राज्याचं आता काय होईल अशी या ठिकाणी अडचण त्यावेळी तयार झाली होती. मराठ्यांमध्ये सुद्धा दुही स्थापन झाली होती आणि त्या दुहीचाच परिबळ म्हणून आपला राजा छत्रपती संभाजी राजा या ठिकाणी पकडला गेला. पण पकडल्यानंतरच्या काही दिवसामध्ये छत्रपती संभाजी राजांनी जे वीरपणा त्या ठिकाणी दाखवला, म्हणजे असं म्हणतात की संभाजी राजे कधीच कुठली लढाई हारले नाहीत. त्यांचं हे शूरत्व, त्यांचा हा पराक्रम हा मोठा तर होताच, परंतु कैदेमध्ये असताना 1.5 महिने त्यांनी ज्या पद्धतीचा पराक्रम म्हणजे अध्यक्ष मंगेशभाई दळवी आणि त्याचबरोबर आंबेगावचे सरपंच याच्या उपस्थिती त्या ठिकाणी हा दैनिकवान सोहळा साजरा करताना आपल्या सर्वांना त्याची प्रचिती पाहायला मिळते. श्रीफळ त्या ठिकाणी दशभो वास्तूला पवित्र केलेला आहे. लगेचच